ते मी नाही विसरू शकत आहे. पण तू माझ्यासाठी खूप काय काय करत असतेस, ते पण मला विसरायचं नाहीये. तुला माहितीये मी तुझ्याशी कट्टी केली होती ना, तरी पण तू समोर नसलीस की मी एकदम कासावीस होऊन जायचो, एकदम घाबरून जायचो. तू मला या घरातून कुठे जायला नकोस. हा आता माझ्या रूम मध्ये काही येऊ नकोस तू. पण ही एवढी मोठी तुझीच रूम आहे आणि तू इथेच राहा. इथून कुठे जाऊ नको. नाही ना जाणार? सांग ना. नाही जाणार. मग तर खूप चांगलं झालं. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. मग आता ना तू हे सगळं खाऊन घे. आता मी तुला भरवणार आहे. जसं तू मला भरवतेस ना, गुड बॉय असं म्हणून, तसं मी तुला भरवणार आहे. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. चल लवकर बस इकडे बस. बस भूक लागली होती ना तुला म्हणजे. आता मन शांत झालंय ना, मग कळतंय की खूप भूक लागली आहे. चांगलंच झालं, शांत झालं ते. घे. तू पण खा. काय तुला माहितीये, मी आणि मणीने तुला खूप शोधलं, सगळीकडे शोधलं. मी म्हंटल ना तुला, मी स्वानंदी बरोबर होते. ती बिचारी एका खूप मोठ्या संकटात सापडली आहे. तिला त्या प्रकरणातून सुटण्यासाठी तिला मदत करणं माझं कर्तव्य होतं. मी तर तुझ्याबद्दल खूप प्राऊड फील करतो की तू तुझ्या फ्रेंडला एवढी मदत केलीस. मदत तर केली रे, पण तिला जे प्रॉमिस दिलं होतं ना, ते पूर्ण करता आलं नाही. बिचारी एवढ्या कष्टाने माहिती मिळवलीये, ती जनतेपर्यंत तिला पोहोचवता येईल की नाही मला माहिती नाही. तिला येईल पोहोचवता. ती तर एकदम हुशार आहे ना, आणि ती खूप शहाणी पण आहे. पण तू आता ती सगळी काळजी नको करूस, ठीक आहे? तू ना आता फक्त स्वतःची काळजी घे, ठीक आहे? घे. व्हेरी गुड गर्ल. तू पण खा. भूक लागली असेल ना तुला पण. देवा परमेश्वरा, वाचवलंस रे बाबा दोघांना. दोघांच्या जीवावर बेतलं होतं. आता आमच्यावर कृपादृष्टी ठेव रे बाबा. आधीच या घरानं खूप काही गमावलंय. परत अशी वेळ येऊन देऊ नकोस. पोरीनं उपास केले तुझ्यासाठी आणि हे काय घडलं बाबा. पुन्हा जर असं काही झालं ना तर मी रागवे ना तुझ्यावर, सांगून ठेवते. आजी, देवावर नका रागवू. उलट मीच वेड्यासारखं वागले म्हणून हे सगळं घडलं. देवानेच वाचवलंय मला. खरंय ग बाई, देवानच वाचवलं हो तुला. एक सूत गमावले आम्ही. आता तिची जागा जिनं घेतले ना, तिला जपायलाच हवं.
आराध्याच्या बाबतीत जे काही घडलं ते आता तुझ्या बाबतीत नाही घडू देणार मी, कधीच नाही. हो आजी, मी सुद्धा काळजी घेईन. खरं सांगू, मरणाच्या एवढ्या जवळ जाऊन आले ना, एक वेगळीच जाणीव झालीये मला. आयुष्यात काय चुकीचं, काय बरोबर, काय महत्वाचं. कुठल्या क्षुल्लक गोष्टींमध्ये आपण आपली शक्ती वाया घालवतो याचा विचारच करत नाही हो आजी आपण. दयानंद काकांनी मला वाचवलं नसतं तर आज मी इथे नसते. खरं तर वेळेला मी त्यांच्यावर वाईट आरोप केलेत. त्यांना या घरात परक वाटेल अशी वागले. त्यांना लई त्रास झाला असेल ना त्याचा. एखादा माणूस असताना तर तो मनात आडी धरून बसला असता, पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी सगळं बाजूला सारून माझा जीव वाचवला. त्यांच्याबद्दल मी जो काही विचार करत होते ना, तो चुकीचा होता बहुतेक. माझ्या या वागण्याचा त्यांना किती त्रास झाला असेल असा विचार करते मी आता. असू दे, आता जास्त त्रास करून घेऊ नकोस. अगं, लहानांनी चुका करायच्या आणि मोठ्यांनी त्या पदरात घ्यायच्या. पूर्वापार चालत आलेली रीत आहे. तुला एवढंच जर वाटत असेल ना, तर जाऊन त्यांची माफी माग. तुझ्याही मनाला हलकं वाटेल आणि ते मोठ्या मनानं तुला माफ करतील, माझी खात्री आहे. हो आजी, तसंच करते मी. त्यांना जाऊन आरती देऊन येते. प्रसाद पण दे. आलेच. शकू, अहो, तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? माझं सगळं जग म्हणजे तुम्ही आहात. यापुढे तुम्हाला कोणाबद्दल काहीही वाटत असेल, पण स्वतःचा जीव धोक्यात घालण्याआधी तुम्ही माझा विचार नक्की कराल असं मला वचन द्या. दिलं वचन. तू का आली आहेस इथे? तुझ्यामुळे माझं कुंकू पुसलं गेलं असतं. तू श्रेयससाठी अपशकुनी आहेसच, माझ्यासाठी सुद्धा आहेस. मला तुझं तोंडी पाहायची इच्छा नाही. जा इथून. सॉरी आत्या, मी माफी मागायला आले होते आणि आरती द्यायला सुद्धा. अहो, झालं गेलं, सोडा आता. तारा बेटा ये बस. काका, आरती. मला माफ करा काका. मी तुम्हाला ओळखायला कमी पडले. मनापासून माफी मागते मी. मी आजपर्यंत तुम्हाला काही वेडवाकडं बोलले असेल ते विसरून जा. माझी चूक पोटात घाला. मी तुमच्याविषयी जो काही विचार केला होता ते सगळं माझ्या मनातून पुसलं गेलंय. मी तुमच्याशी चुकीचं वागले.
तरी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला. पण आता अशी चूक माझ्याकडून परत नाही होणार. सुनबाई, अहो या घरच्या सुनबाई तुम्ही थोरांची माफी मागायची नसते, आशीर्वाद द्यायचे असतात. बघितलंस काकांचं हृदय किती मोठं आहे ते. तुझ्या मनात किती वाकडेपणा असला तरी त्यांनी असली गोष्ट लक्षातच ठेवली नाही. तुला मोठ्या मनाने त्यांनी माफ केलंय. थँक्यू काका. तुम्ही काळजी घ्या, मी येते. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. जा. शकू, हा? आमच्यासाठी तुमच्या हातचा खास ज्यूस पाठवा. हो, आता आणते. फसली ही तारा, बरोबर माझ्या जाळ्यात फसली. आता माझा खेळ खेळायला मी मोकळा. तारा, असाच माझ्यावर विश्वास ठेव आणि माझं काम सोपं कर. बरं झालं भेटली. काय झालं हॉस्पिटलला? ताई कशी आहे? म्हणजे ताई सेफ आहेत ना? त्या दयानंदनी ताईवर गोळीबार वगैरे केला नाही ना तिथे? तिथे नेमकं काय झालं मला सांग ना. मला खात्री आहे की तू ताईचा जीव वाचवला असेल, पण नेमकं काय झालं तिथे? का खोटं बोलताय मामा? दयानंद काका हॉस्पिटलला आले नव्हते. हॉस्पिटलला कोणीच आलं नव्हतं. डॉक्टरांना मी विचारलं, डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही सोडल्यास यशोधरा मॅडमांना भेटायला हॉस्पिटलला कोणीच आलं नाहीये. स्पष्ट सांगितलं मला डॉक्टरांनी. मग असं का केलं तुम्ही? खोटं बोलून मला हॉस्पिटलला का पाठवलं? मी दयानंद काकांवर विश्वास ठेवू नये म्हणून हे सगळं मुद्दाम केलं ना तुम्ही? हा मामा, दयानंद काकांनी यशोधरा मॅडमांवर हल्ला केला नाहीये. उलट त्या माणसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला. मग मला त्यांच्याबद्दल खोटं सांगून असं काय मिळणार आहे तुम्हाला? अगं तारा, मी का खोटं बोलू? हे बघ, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आईने दयानंदला सांगताना मी माझ्या कानाने ऐकले. हे बघ तारा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नाहीये मला तुमच्यावर विश्वास. बरं ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, तर एक काम कर, आईंकडे चल. आईंसमोर काही खरं खोटं करायचं तर कर. चालेल, आता आजींशीच बोलूया. तिथेच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकूया. चल ये. आजी, अरे काय झालं? असे का आलात तुम्ही? मनात काही संशय आहे का तुमच्या? झालंच तसं आजी. विचारा तुम्हीच तुमच्या तोंडाने. हो बोलतो. आई, काल तुम्ही त्या दयानंद डोंगरेंना यशोधरा ताई जिथे ऍडमिट आहे तिथला पत्ता दिलात ना? यशोधरेचं लोकेशन माझ्याशिवाय कुणालाही माहीत नसणार, जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाहीये तोपर्यंत. अरे नाही रे, मी दयानंदला कुठलाही पत्ता दिलेला नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झालाय संजय. काय गोंधळ झालाय? झालं संजय मामा, तुम्ही असं वागायला अपेक्षा नव्हती मला. आत्ता कुठे जाऊन तुमच्यावर विश्वास ठेवायला लागले होते हो मी? मला मदत करून तुम्ही माझा विश्वास जिंकला होता, पण आज माझ्याशी असं खोटं बोलून तुम्ही माझा विश्वास हरवून बसलाय. तारा 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 तारा
असं कसं होईल? मी तर माझ्या कानाने ऐकलं होतं. माझ्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असणार. आई, येतो मी. हा संजय, असं चोरून दुसऱ्याचं बोलणं ऐकणं चांगलं नाही. हा सॉरी आई, पण मी जे ऐकलं ते खरं आहे ना? मग तुम्ही त्या तारासमोर नाही का म्हटलात? बरोबर आहे तुझं. सॉरी. नाही, मी खोटं बोलून तुला तोंडघशी पाडलं. पण मी तरी काय करणार? ताराला सत्य नाही सांगू शकले मी. आत्ताच कुठे तिचा दयानंदवर विश्वास बसायला लागलाय. घरात शांतता आहे. ही शांतता मला भंग नाही होऊन द्यायची. आणि अरे, दयानंद चांगला माणूस आहे. जीवावर उदार होऊन त्यांनी ताराला वाचवले. माझी खात्री आहे ही माहिती तो कोणालाही सांगणार नाही. अगदी शकुंतलेला सुद्धा नाही सांगणार. आई, पण तुमच्या ह्या प्लॅनिंगमुळे मी मधल्यामध्ये भरडलो गेलो ना. आता तारा माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. नको काळजी करूस. तारा मनानं खूप चांगली आहे. ती तुला आज ना उद्या माफ करेल. बरं, मी येतो. हा, एकदम परफेक्ट. तारा तर भारावूनच गेली आहे. हो हो, सेवा बिवा करते. माफी फी मागितली तरी आले आले जाळ्यात आले ती. हो, पण सुचित, तू पण सॉलिड आहेस. अरे काय नेम धरला होतास ना. अगदी किंचित गोळी चाटून गेली मला. ते म्हणतात ना, लागलंय नखबर आणि ड्रामा आणि सहानुभूती पोतभर. हो बरोबर. मी तुला नंतर फोन करतो. हो, चल बाय. अहो चला जेवून घ्या. हो काय चाललंय तुमचं? साधी गोळी चाटून गेली. हार्ट अटॅक आलेला नाहीये मला. आणि स्वतःचे हातपाय शाबूत आहेत माझे. हे बघा, जेवणाकरता मी खाली डायनिंग रूम मध्ये येऊ शकतो. अहो, आजारी असल्यासारखं तुम्ही मला खोलीत डांबून ठेवू नका. अहो असं काय करताय? तुम्हाला त्रास नको म्हणून मी जेवण वरती घेऊन आले ना. अहो गंमत केली हो. अहो साधी गोळी चाटून गेली आहे आणि तुम्ही तर डोंगर कोसळल्यासारखंच करताय. असं करू नका, घाबरू नका. अहो मी बरा आहे. गोळी झेलण्या एवढं टफ आहे मी. त्यामुळे काळजी करू नका. चला, आज आपण सगळ्यांसोबत बसूया जेवायला डायनिंग टेबलवर. हे बघा, मी आजारी समजून जर काही मिळमिळीत पथ्याचं जेवण आणलं असेल तर ते तुम्हीच जेवा. काहीतरी चमचमीत बनवलंय. हा 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 हा. चला चला, भूकही लागली मला. चला चला लवकर. अहो थांबा, मी पण येते. काय करू मी यांचं? काका आले, काका आले. अगं, काका या लवकर या. बसा इकडे. बरं झालं आलात. बसा बसा. अरे बाबांनो, आजारी असल्यासारखं वागवू नका आम्हाला. हा, अहो साधी जखम तर झाली आहे. अंथरुणावर नाही पडून आम्ही. पेशंट नाही होत आम्ही. हे काय? अहो आम्ही तुम्हाला वर देखील सांगितलं की असलं मुळमुळीत जेवण नकोय आम्हाला. आम्हाला संपूर्ण ताट पाहिजे. वाढा. वाढते. हा, आता कसं? वा, आराध्या, 2 भज्यांनी आमचं भागेल असं वाटत का? अजून वाढा. मस्त झालेत भजी. आणि चव आहे तुमच्या हाताला. थँक्यू काका. मला मला पण वाढते. बाकी हे तुम्ही बरं केलं तो. सगळ्यांच्या बरोबर जेवायला आला. असं एकत्र हसत खेळत जेवलं ना की त्या घरात सुख येतं. अहो सुख येणारच. आम्ही आलो. एक गोष्ट मात्र बरी झाली. नाही, गोळी लागल्यामुळे प्रकर्षाने एक गोष्ट मात्र जाणवली
ती म्हणजे जीवनाचा भरोसा कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे कल करे सो आज कर, आज करे सो अब. अगदी बरोबर. काय इतक्या वर्षाने आमच्या बायकोच्या माहेरच्या लोकांना भेटतोय. हा, उद्योगधंद्याकडे दुर्लक्ष करून, पण ते काही फार नाही. हा, पण बिझनेस कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाही, हे बरोबर बोललात तुम्ही. आमच्यामुळे तुमच्या कामात काही अडथळा नको यायला. अहो, अडथळा नाही, उलट तुमची मदत लागणार आहे या कामात. आमची मदत? हो,